आता पाहायचं आहे लिंकेज अँड क्रॉसिंग ओव्हर. लिंकेजमध्ये ॲज द जीन्स आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम दॅट हॅव द टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर इज कॉल्ड द लिंकेज. जेवढे काही नंबर ऑफ जीन्स क्रोमोझोमवरती प्रेझेंट राहतात त्यातले जे काही जीन्स राहतात त्याच्याचे ग्रुप्स प्रेझेंट असतात अँड दे हॅव टेंडन्सी टू इनहेरिट टुगेदर, म्हणजे त्यांचं जे पॅटर्न ऑफ द इनहेरिटन्स राहतं तर एकत्र राहतं, त्याला लिंकेज असं म्हटलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल घेतलं की नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स इन ह्युमन बिंग जर घेतलं तर 23 आहे, कारण की टोटल नंबर ऑफ द क्रोमोझोम आपल्यामध्ये किती आहे 46 आहे. याची जी पेअर केली तर 2n इक्वल टू किती आहे 23 आहे. ठीक आहे. आता हे जे जीन्स प्रेझेंट राहतात क्रोमोझोमवरती दॅट आर सेड टू बी लिंक टू वन अनादर अँड बिलॉंग टू द सेम लिंकेज ग्रुप्स. जसं नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स of a particular species correspond to its haploid number of chromosome or number of pair of chromosome. ह्युमन बिंगमध्ये डिप्लॉइड नंबर आहे म्हणून हा नंबर जो आहे हा 23 आहे. जर आपण हाच नंबर जर घेतला तर हा नंबर हॅप्लॉइडी राहू शकतो, डिप्लॉइडी राहू शकतो, ट्रिप्लॉइडी राहू शकतो किंवा टेट्राप्लॉइडी राहू शकतो. म्हणजे नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स जे राहतात that are totally depends upon the ploidy level of that chromosome. त्या ह्युमन बिंगमध्ये त्याची लेवल कशी आहे प्लॉइडी लेवल त्याच्यावरती ते डिपेंड असतं. ठीक आहे. म्हणून सगळे जे जीन्स प्रेझेंट राहतात किंवा ऑल द जीन्स ऑन द क्रोमोझोम दॅट आर सेड टू बी लिंक टू वन अनादर अँड दॅट आर बिलॉंग टू द सेम लिंकेज ग्रुप्स. ठीक आहे. आणि नंबर ऑफ लिंकेज ग्रुप्स ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसिस corresponds to its haploid number of chromosome or number of pair of the chromosome. The number of linkage groups in human being are 23 and these linkage groups can be broken by crossing over during the meiosis to form a new combinations of the gene. जेव्हा मिओसिस होतं तेव्हा क्रॉसिंग ओव्हर होतं आणि क्रॉसिंग ओव्हर झाल्यानंतर न्यू कॉम्बिनेशन ऑफ द जीन्स काय होतं फॉर्म होतं. ठीक आहे. आता पाहायचे आपल्याला काइंड्स ऑफ द लिंकेज. काइंड्स ऑफ लिंकेजमध्ये पहिलं जे आहे तो आहे कंप्लीट लिंकेज. आता कंप्लीट लिंकेज म्हणजे काय, द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड इन द क्रोमोझोम अँड डू नॉट सेपरेट. ते सेपरेट करता येत नाही and that inherit together are called completely linked genes and the phenomenon of inheritance is called complete linkage. काय सांगितलं मी की the linked genes which are closely located in the chromosome do not separate and inherit together are called लिंक जीन्स. ठीक आहे. and the phenomenon of inheritance is called complete linkage. ठीक आहे. जे जीन्स प्रेझेंट राहतात क्लोजली लोकेटेड राहतात क्रोमोझोमवरती आणि जे सेपरेट करू शकत नाही अँड इनहेरिट टुगेदर द जीन्स आर कॉल्ड लिंक्ड जीन्स अँड द फिनॉमिनॉन ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड कंप्लीट लिंकेज. त्याला कंप्लीट लिंकेज असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता दुसरं जर एक्झाम्पल घेतलं आपण किंवा याच्यामध्ये जर एक्झाम्पल घेतलं तर X chromosome of Drosophila males that show the complete linkage. Example लिहायचं X chromosome of
ड्रोसोफिला मेल्स. तर दुसरा जो टाईप आहे तो आहे इनकम्प्लीट लिंकेज. आता इनकम्प्लीट लिंकेज म्हणजे काय? द लिंक्ड जीन्स विच आर widely located on the chromosome, the linked genes which are widely located on the chromosome and may separate by crossing over are called incompletely linked genes. इथे completely पाहिजे होतं. Incompletely linked genes, the phenomenon of inheritance is called incomplete linkage. ठीक आहे. इनकम्प्लीट लिंकेज मध्ये the linked genes which are widely located on the chromosome and may separate by crossing over are called incompletely linked genes, and the phenomenon of inheritance is called incomplete linkage. याचं जर एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल आहे झीमेज मध्ये color and shape of grain, color and shape of grain that show the incomplete linkage. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे लिंकेज ग्रुप्स. So all the linked genes in a particular chromosome that form the linkage groups. आता number of linkage groups of a particular species मी मगाशी सांगितलं that correspond to the haploid number of the chromosome. So for example ड्रोसोफिला मेलॅनोगॅस्टर घेतलं तर 4 लिंकेज प्रेझेंट आहे. गार्डन पी प्लांट घेतलं तर त्याच्यामध्ये 7 लिंकेज प्रेझेंट आहे आणि ह्युमन बिंग घेतलं त्याच्यामध्ये 23 लिंकेज काय आहे प्रेझेंट आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला सेक्स लिंकेज. The transmission of X-linked and Y-linked genes from parents to the offspring is called sex linkage, and the pattern of inheritance is called sex-linked inheritance. The transmission of X-linked and Y-linked genes from parents to offsprings म्हणजे from first generation to the next generation is called sex linked inheritance.
याच्यामध्ये 3 टाईप आहे. एकाला म्हटलं तर एक्स लिंक, दुसऱ्याला म्हटलं तर वाय लिंक, आणि तिसरा जो आहे त्याला म्हटलं तर एक्स वाय लिंक. ठीक आहे. आणि सेक्स लिंकेजमध्ये 2 टाईप्स आहे. एकाला म्हटलं तर कंप्लीट सेक्स लिंकेज, कंप्लीट सेक्स लिंकेज, आणि दुसरं आहे त्याला म्हटलं तर इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. तर कंप्लीट सेक्स लिंकेजमध्ये कम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स जे राहतात दॅट आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ द एक्स अँड वाय क्रोमोझोम. ठीक आहे. आणि दे इनहेरिट टुगेदर ॲज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इन धीज रिजन. कारण की कम्प्लिटली सेक्स लिंकेज जी आहे किंवा कम्प्लीट सेक्स लिंकेज आहे त्याच्यामध्ये टाईटली लिंक जीन्स प्रेझेंट राहतात. सो द जीन्स आर कॉल्ड कम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स अँड द मोड ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड कम्प्लीट सेक्स लिंक इनहेरिटन्स और कम्प्लीट सेक्स लिंकेज. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस हा जो आहे एक्झाम्पल हे याचं आहे. ठीक आहे. तर काय लिहिणार की completely sex link, completely sex link genes are located on non-homologous regions of X and Y chromosome. ठीक है. And they inherit together. They inherit together as crossing over does not occur in these regions. का बरं याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होत नाही? कारण की या ठिकाणी काय राहतं, टाईटली लिंक जीन्स हे प्रेझेंट राहतात म्हणून. कारण की जीन्स हे टाईटली लिंक्ड जीन्स राहतात. म्हणजे कम्प्लिटली सेक्स लिंक जीन्स दॅट आर लोकेटेड ऑन द नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स अँड वाय क्रोमोझोम. दे इनहेरिट टुगेदर as crossing over does not occur in these region and the genes that are tightly linked. ठीक आहे. म्हणून हे जे जीन्स राहतात these genes are called completely sex linked genes. These genes are called completely sex link genes. ठीक है. And their mode of inheritance and their mode of inheritance is called complete sex linkage. Example: hemophilia, then myopia, आणि रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. रेड अँड ग्रीन कलर ब्लाइंडनेस.
आता सेकंड जे आहे त्याला म्हटलं आता इनकम्प्लीट सेक्स लिंकेज. Incompletely sex linked genes are located on homologous region. आपण पहिल्यामध्ये नॉन होमोलॉगस रिजन लिहिलं होतं, इथे लिहायचं आहे होमोलॉगस रिजन्स ऑफ X and Y chromosomes. They do not inherit together. Because crossing over may occur in these regions. कारण की या ठिकाणी लूजली लिंक जीन्स प्रेझेंट राहतात. पहिल्या ठिकाणी आपण काय लिहिलं होतं, टाईटली लिंक जीन्स लिहिलं होतं आणि लिहिताना लिहिलं होतं दे इनहेरिट टुगेदर ॲज क्रॉसिंग ओव्हर डज नॉट ऑकर इन दिस रिजन. ठीक आहे. आता काय लिहिलं, दे डू नॉट इनहेरिट टुगेदर बिकॉज क्रॉसिंग ओव्हर मे ऑकर in these regions because the genes that are loosely linked genes. ठीक है. Hence these genes are called incompletely sex linked genes, and their mode of inheritance is called incomplete sex linkage. ठीक आहे. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आहे टोटल कलर ब्लाइंडनेस. टोटल कलर ब्लाइंडनेस. दुसरं एक्झाम्पल आहे ते आहे नेफ्रायटिस. हे झाले कंप्लीट सेक्स लिंकेज आणि इनकम्प्लीट सेक्स लिंकेज डिपेंडिंग अपॉन द homologous region and non-homologous region of X and Y chromosome. X and Y chromosomes means sex chromosome.